दत्तगुरु मित्रांनो, श्री नवनाथ संप्रदाय. नाथ संप्रदायिकांच्या श्रद्धेनुसार श्री दत्तात्रेय ही योगसिद्धी प्राप्त करून देणारी देवता आहे. उपास्य दैवत म्हणून नव्हे तर सिद्धिदाता गुरु आणि अवधूत अवस्थेचा आदर्श म्हणून नाथ संप्रदायात दत्तांचे महिमान गायलेले आहे. नाथपंथांचा गहनीय वारसा घेऊन वारकरी संप्रदायाची संजीवनी करणारे श्री ज्ञानेश्वर हे नाथ परंपरेतील संत होत. ज्ञानेश्वरांच्या अभंगगाथेत ज्ञानदेवांच्या अंतरी दत्तात्रेय योगिया असा दत्तविषयक एक अभंग आहे. नाथ संप्रदायांमध्ये दत्तात्रेयांना फार मोठे स्थान आहे. योगविद्या, मंत्रसिद्धी, सिद्धी सामर्थ्य, वैराग्य, तपश्चर्या आणि अध्यात्मज्ञान यामध्ये नाथ संप्रदायातील लोक पूर्ण समर्थ होते. या संप्रदायाचा उगम मध्ययुगीन काळात सामान्यतः इसवी सनाच्या आसपास झालेला आहे. नाथ संप्रदायाचे उगमस्थान आदिनाथ भगवान शंकर हेच आहेत. नाथ संप्रदायाच्या उत्तरकालीन ग्रंथात दत्त गोरक्षाच्या अद्भुत कथांचे वर्णन आहे. दत्तप्रबोध या ग्रंथात मत्स्येंद्र व गोरक्षांना दत्तात्रेयांनी गिरनार पर्वतावर उपदेश केल्याचा वृत्तांत पहावयास मिळतो. नवनाथ भक्तिसार या ग्रंथात नागनाथ आदी नाथांना दत्तदर्शनाचा लाभ झालेला दिसून येतो. सुमारे 700 वर्षांपूर्वी दत्त उपासनेचा प्रचार हा संप्रदायाने नेपाळपर्यंत पोहोचवला असे इतिहास सांगतो. नवनाथ या नावाने प्रसिद्ध असलेले सर्व सिद्धयोगी हे श्री दत्तप्रभूंचे अंशावतार आहेत. मत्स्येंद्रनाथ, गोरक्षनाथ, जालंधरनाथ, कानिपनाथ, चरपटनाथ, नागनाथ, भर्तरीनाथ, रेवणसिद्ध व गहिनीनाथ हे नवनाथ आहेत. त्यांच्या स्मरणमात्रानेच शुभफळ सिद्ध होते. श्री दत्तप्रभूंची कृपा नवनाथांचे स्मरण करणाऱ्यांवर अपार असते. नाथपंथीयांची वेशभूषा भस्म. भस्माला विभूती असेही म्हणतात. काही ठिकाणी क्षार असाही उल्लेख आढळतो. भस्म हे योग्याच्या वेशभूषेचे एक आवश्यक अंग आहे. ते काही असले तरी नाथपंथीयांनी भस्म हे लावले पाहिजे. सर्व देहाचे अखेर भस्मच होणार आहे. यासाठी देहावरील प्रेम कमी करून आत्माकडे मन केंद्रित करा असा संदेशच जणू काही भस्म देत आहे. शिवाय भस्मधारणेमुळे त्या त्या ठिकाणची शक्ती केंद्रेही जागृत होतात. भस्माचे असे महात्म्य असल्यानेच नाथपंथीयांनी त्याचा अगत्याने स्वीकार केल्याचे दिसते. रुद्राक्ष हे एका झाडाचे फळ असून त्यास रुद्र अक्ष म्हणतात. शिवाचा नेत्र असा शब्दाचा अर्थ आहे. जपासाठी रुद्राक्ष माळ वापरतात. लक्ष्मी स्थिरावणे, शस्त्राघात न होणे अशा काही हेतूंसाठीही रुद्राक्षांच्या माळा विशेष करून वापरल्या जातात. शिवाय रुद्राक्षांचे औषधी गुणधर्मही अनेक आहेत. तसेच मुद्रा. मुद्रा हे नाथपंथातील एक महत्त्वाचे साधन आहे. ही मुद्रा कानाच्या पाळीस छिद्र पाडून त्यात घातली जाते. ही बहुधा वसंत पंचमीच्या शुभ दिवशीच धारण केली जाते. अशा मुद्राधारक योग्यांनाच कानफाटे योगी असेही म्हणतात, कारण ते कानात छिद्र पाडून ती धारण केलेली असते. कंथा. कंथा हे भगव्या रंगाचे वस्त्र. यालाच गोदडी अथवा गुदरी असेही नाव आहे. आपल्या वाकळेसारखे चिंध्यांचे हे बनवलेले असते. मेखला. सुमारे 22 ते 27 हात लांबीची ही लोकरीची बारीक दोरखंडासारखी दोरी असून नाथयोगी ही कमरेपासून छातीपर्यंत विशिष्ट पद्धतीने गुंडाळतात. ही कटिबंदिनी मोळ्याच्या दोरीची करतात. कधी ही मेंढीच्या लोकरीचीही असते. मेकला दुहेरी पदरात असून तिच्या शेवटच्या टोकाला घुंगरू लावलेले असते. हस्तभूषण मेकली. बारीक सुतळीसारख्या जाडीची ही लोकरीची दोरी असून ती मनगटावर बांधतात. 4 फुटांच्या या मेखलीवर रुद्रमाळ बांधलेली असते. शैली. ही सुद्धा लोकरीची असून दुपदरी शैली जानव्यासारखी घातली जाते. शैलीच्या टोकाला लोकरीचा गोंडा असतो. शृंगी. जानवाच्या शेवटी अडकवलेली हरणाच्या शिंगांची बनवलेली ही एक प्रकारची शिट्टीच होय. शृंगी बांधलेले जानवे शिंगीनाथ जानवे म्हणून ओळखले जाते. शृंगीची वा शिंगीची लांबी साधारणपणे 1 इंच असते. भिक्षेचा स्वीकार केला की शिंगी वाजविण्याचा प्रघात आहे. पुंगी. ही सुद्धा हरणाच्या शिंगाची बनवलेली असते. साधू दारासमोर भिक्षेसाठी आला की पुंगी वाजवितो. पुंगी शृंगीपेक्षा बरीच मोठी म्हणजे 7 ते 8 इंच लांबीची असते.
पुंगी डाव्या खांद्यात अडकवून ठेवलेली असते. जानवे. नाथपंथीयांचे जानवे हा एक विशेष प्रकार आहे. ते लोकरीच्या 5-7 पदरांचे असून त्यात शंखाची चकती अडकवलेली असते. चकतीच्या छिद्रात तांब्याच्या तारेने एक रुद्राक्ष बसवलेला असतो. त्याच्या खालीच शृंगी अडकवलेली असते. हा गोप म्हणजेच नाथपंथी जानवे होय. दंडा. 1.5 हात लांबीची ही एक काठी असते. हीच गोरक्षनाथ दंडा असे नाव आहे. नाथपंथी साधूंच्या हातात ती असते. त्रिशूळ. साधनेत विशेष अधिकार प्राप्त झाला. त्रिशूळ वापरतात. नवनाथ श्रेष्ठी त्रिशूळधारी होते. सामरस्य सिद्धी ज्यांनी प्राप्त केली ते केवळ त्रिशूळधारी होत. चिमटा. अग्निदीक्षा घेतलेला साधक चिमटा बाळगतो. याची लांबी साधारणतः 27, 32, 54 इंच अशी असते. चिमट्याच्या टोकाला गोल कडे असते. त्यात पुन्हा 9 लहान कड्या असतात. नाथपंथीयांची चाल व विशिष्ट नादावर व धुंदीत असते. अग्नीचे उपासक नाथपंथी धुनी सारखी करण्यासाठी चिमट्याचा उपयोग करतात. शंख. शंखास फार पुरातन काळापासून महत्त्व आहे. भगवान विष्णूंच्या हातातील शंख हेच दर्शवितो. भिक्षेच्या अथवा शिवाच्या दर्शनाच्या वेळी नाथपंथीय साधू शंख वाजवितात. शंखनाद हा ओंकाराचा प्रतीक मानला जातो. खापडी म्हणजेच खापरी. नाथपंथी साधू फुटक्या मडक्याच्या तुकड्यावर भिक्षा घेतात. हा तुकडा म्हणजेच खापडी किंवा खापरी. कधी खापरी नारळाच्या कवटीची अथवा कांशाची बनवितात. अधारी. लाकडी दांडक्याला खालीवर पाटासारख्या फळ्या बसवून हे एक आसनपीठ तयार केलेले असते. कोठेही बसण्यासाठी योगी याचा उपयोग करतात. किंगारी. हे एक सारंगीसारखे वाद्य असून भिक्षेच्या वेळी नाथपंथी याच्यावर नवनाथांची गाणी म्हणतात. धंधारी. हे एक लोखंडी वा लाकडी पट्ट्याचे चक्र असून त्याच्या छिद्रातून मालाकार असा मंत्रयुक्त दोरा ओवलेला असतो. याचा गुंता सोडवणे अतिशय अवघड असल्याने त्याला गोरखधंदा असेही नाव आहे. गुरुकृपेने हा गुंता सुटला तर संसार चक्रातून सुटका होईल अशी कल्पना आहे. कर्णकुंडले. जो कानफाट्या नावाचा संबंध नाथपंथांशी आहे तो कानास छिद्रे पाडून त्यात कुंडले अडकवितात. कुंडल धातूचे किंवा हरणाच्या शिंगाचे किंवा सुवर्ण गुंफित असते. नवनाथ नवनारायण. कलियुगाचा नुकताच प्रारंभ झाला. त्यावेळी विष्णूचे नवनारायणांना बोलवले. आपल्याला सर्वांना पृथ्वीवर अवतार घ्यायचा आहे. त्यामुळे धर्माचा उदय होईल. लोक सत्याने व न्यायाने वागतील व सुखाने राहतील. इतर देवही अवतार घेणार आहेत असे विष्णूने सांगितले. त्याप्रमाणे नवनारायणांनी पृथ्वीवर अवतार घेतले. तेच पुढे नवनाथ म्हणून नावारूपाला आले. मत्स्येंद्रनाथ. अरे हा कवी नारायण. छोदरी पावला जनन तरी मच्छंद्र ऐसे याते नाम जगा माझी मिरविकी. नवनाथ ग्रंथ अध्याय 1 ओवी संख्या 33. एकदा शंकर व पार्वती कैलास पर्वतावर गप्पा मारत बसले होते. मला अनुग्रह द्यावा अशी विनंती पार्वतीने शंकराला केली. जागा शांत हवी म्हणून यमुनातीरी शंकराने अनुग्रह दिला. यमुनेच्या पाण्यात कविनारायण एका मासळीच्या पोटात बसले होते. त्यांनी शंकराचा हा सर्व उपदेश ऐकला. शंकराने पार्वतीला हा उपदेशाचे सार काय असा प्रश्न केला. तेव्हा कविनारायण मध्येच उत्तरला, सगळं काही ब्रह्मस्वरूप आहे. शंकराने उत्तर ऐकले आणि समजून चुकले की कविनारायण मासळीच्या पोटात आहेत. शंकर म्हणाले की तू अवतार घेतल्यावर बद्रिकाश्रमास ये. येथे मी तुला दर्शन देईल. पुढे मासळीने अंडे घातले. ते अंडे उबगले. त्यातून सुंदर मुलगा बाहेर आला. कामिक नावाचा कोळी तेथे आला. त्याला मूलबाळ नव्हते. मुलगा पाहून त्याला आनंद झाला. मुलाला त्याने घरी नेले. कामिकाची पत्नी सारद्वता हिलाही आनंद झाला. तिने बाळाला छातीशी धरले तर तिला लगेच पान्हा फुटला. माशाच्या पोटी जन्माला म्हणून त्याचे नाव मत्स्येंद्रनाथ ठेवले. मत्स्येंद्रनाथ स्त्री राज्यात आले. तेथे मैनाकिनीशी त्यांचा विवाह झाला. त्यांना मुलगा झाला. त्याचे नाव मिनीनाथ ठेवले. मच्छिंद्रनाथांचे जन्मस्थान यमुनातीरी आहे. त्यांची संजीवन समाधी सावरगाव तालुका पाटोदा जिल्हा बीड येथे आहे. मायंबा म्हणूनही हे देवस्थान प्रसिद्ध आहे. येथे जाण्यासाठी नगर जिल्ह्यातील नगर पाथर्डी रोडवरून देवराई फाट्यावरून वृद्धेश्वर येथून सावरगावला जाता येते.
मडीवरूनही वृद्धेश्वरला व पुढे मच्छिंद्रनाथ गडावर जाता येते. गोरक्षनाथ. तरी आता न लावी उशीर, हे गोरक्षनाथ निघे बाहेर, ऐसे वदता नाथ मच्छिंद्र, बाळ शब्द उदेला. अध्याय 9. ओवी 75. मच्छिंद्रनाथ तीर्थाटन करीत चंद्रगिरी गावी गेले. एका बाईला, सरस्वती, त्यांनी पूर्वी पुत्रप्राप्तीसाठी भस्म दिले होते. तिच्या घरी येऊन अलख असे म्हणाले. सरस्वतीबाई दाराशी आल्या तर, बाई, तुझा मुलगा कुठे आहे, असे मच्छिंद्रनाथांनी विचारले. कुठला मुलगा बाबा, असं त्या बाई म्हणाल्या. मी भस्म दिले होते, ते वाया जाणार नाही, असे नाथ म्हणाले. बाईने ते भस्म उकिरड्यात टाकले होते. तेथे मच्छिंद्रनाथ गेले. अलख निरंजन, हरिनारायण बाहेर ये, असे म्हणताच उकिरड्यातून 12 वर्षाचा मुलगा बाहेर आला. तो गोवरात जन्मलास म्हणून तुझे नाव गोरक्षनाथ आहे, असे म्हणून मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना तीर्थाटनासाठी बरोबर नेले. गोरक्षनाथांचे जन्मस्थान चंद्रगिरी बंगाल येथे आहे, तर संजीवन समाधी गिरनार पर्वत सौराष्ट्र येथे आहे. सौराष्ट्र काटेवाड प्रांतात जुनागड जिल्ह्यात गिरनार पर्वत आहे. राजकोटहून जुनागड सुमारे 100 किलोमीटर अंतरावर आहे. गिरनारहून द्वारकाधाम, सोरटी, सोमनाथला जाता येते. गिरनारच्या टोकावर गोरक्षनाथांचे लहान मंदिर आहे. तेथे काळ्या पाषाणाची मूर्ती आहे. हा नेपाळ प्रांत आहे. तेथील हे देवस्थान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे तेथील लोकांना गुरखा किंवा गोरखा असे म्हणावे. नगर जिल्ह्यातील डोंगरगण तालुका नगरजवळ गोरक्षनाथांनी तपश्चर्या केली. येथे जाण्यासाठी नगर औरंगाबाद रोडवरून शेंडी गावाच्या पुढे गेल्यावर डोंगरगणला जाता येते. तेथून 3 किलोमीटर अंतरावर हा गोरक्षनाथ गड आहे. गहिनीनाथ महाराज. तेंगे करुणी पंचभूत, दृश्यत्व पावले संजीवनी अर्थ, करभजन ते संधित, प्रेरक झाला जीवित्वा. अध्याय 10. ओवी संख्या 61. कनकगिरी गावात मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथाला गुरुमंत्र दिला. तेथेच गोरक्षनाथ एकदा मंत्राचा जप करीत बसले. गावातील काही मुले चिखलाचा गोळा घेऊन आले व बाबा, आम्हाला गाडी करून द्या, असे म्हणू लागले. परंतु बाबाने गाडी नाही करता येणार असे सांगितल्यावर मुलांनीच गाडी तयार केली. आता त्याला गाडीवान हवा म्हणून गोरक्षनाथांनी गाडीवान तयार करून दिला. गाडीवानाचा मातीचा पुतळा तयार करताना तोंडातून मंत्राचा जप चालूच होता. पुतळा तयार होताच करभजन नारायणाने त्यात प्रवेश केला. चिखलाचा पुतळा जिवंत झाला. मुले घाबरली. गोरक्षनाथही गडबडले. इतक्यात मच्छिंद्रनाथ तेथे आले. त्यांना हा प्रकार काय झाला ते समजले. दोघांनी त्या मुलाला उचलले व एका ब्राह्मणाकडे दिले. ब्राह्मणाचे नाव मधुनाथा होते. त्याच्या बायकोचे नाव गंगा होते. दोघांनी ते बाळ घेतले. मच्छिंद्रनाथांच्या सांगण्यावरून त्याचे नाव गहिनीनाथ ठेवले. गहिनीनाथांचे जन्मस्थान कनकगिरी जगन्नाथपुरी येथे आहे. संजीवन समाधी चिंचोली, जिल्हा बीड येथे गहिनीनाथ गडाजवळ आहे. येथे जाण्यासाठी बीडहून आल्यास येवलवाडी तालुका पाटोदा येथील जालिंदरनाथांचे दर्शन घेऊन डोंगरकिन्नी येथे जाऊन हातोला फाट्यामार्गे कुसुळंब व तेथून चिंचोलीला जाता येते. नगरहून निघाल्यास नगर बीड रस्त्यावर अडबंगनाथ गड मार्गे जाता येते. जालिंदरनाथ. विप्रो हाते सलील बाळे ते जाते, रक्षता स्पर्शता लागे हाते, दृष्टी पाहता बाळाने जुळवत रुदन करी. विप्रो हाते सलील बाळे ते जाते, रक्षता स्पर्शता लागे हाते, दृष्टी पाहता बाळाने जुळवत रुदन करी. अध्याय 11. ओवी संख्या 112. पांडवकुळात हस्तिनापूर भद्रवा नावाचा राजा होता. त्याने सोमयज्ञ केला. यज्ञातील विभूती घेण्यासाठी राजाने यज्ञकुंडात हात घातला. त्याच्या हाताला मूल लागले. अत्यंत सुंदर व गोंडस दिसणारे हे मूल रडू लागले. राजाने त्याला कुंडाबाहेर काढले व आनंदाने राणीकडे घेऊन गेले. अग्नीने दिलेल्या या मुलाचे नाव जालंधरनाथ असे ठेवले. जालंधरनाथ या नाथाचा अपभ्रंश होऊन पुढे जालिंदरनाथ हे नाव प्रसिद्ध झाले. त्यांनी पुढे नाथ संप्रदायाची दीक्षा घेतली. जालिंदरनाथांचे जन्मस्थान हस्तिनापूरमध्ये आहे, तर संजीवन समाधी येवलवाडी तालुका पाटोदा जिल्हा बीड येथे आहे. येथे जाण्यासाठी पाथर्डी बीड रस्त्यावरून रायमोहा गावापासून
येवलवाडी व पुढे जालिंदरनाथांच्या समाधीस्थळी जाता येते. कानिपनाथ. त्वरे येऊनी कर्णदृष्टी दृष्टी पाहे ब्रह्मचारी, सहज करुणी अभय करी, नमस्कारी प्रेमाने. अध्याय 12वा. ओवी संख्या 115. बद्रिकाश्रमात शंकर, अग्निदेव व जालिंदरनाथ गप्पा मारत होते. शंकर म्हणाले, हे पहा जालंधर, हिमालयात एक मोठा हत्ती आहे. त्याच्या कानात प्ररब्धू नारायणाने जन्म घेतला आहे. आपण तेथे जाऊ. तिघेही हिमालयात गेले. हत्ती पर्वतावर होता. जालिंदरनाथांनी मोठ्याने हाक दिली, हे प्रबुद्ध नारायणा. तेव्हा एक 16 वर्षाचा मुलगा हत्तीच्या कानातून बाहेर आला. त्यामुळे त्याचे नाव कानिपनाथ असे ठेवले. कानिपनाथांनी खाली उतरून सर्वांना नमस्कार केला. कानिपनाथांचे जन्मस्थान गिरिटंक हिमालय पर्वतावर आहे. संजीवन समाधी मडी पाथर्डी जिल्हा नगर येथे आहे. येथे जाण्यासाठी नगर पाथर्डी रस्त्यावरून तिसगावपासून मडीला जाता येते. भर्तरीनाथ. भर्तरी भंगताची बाळ त्यात, तेजस्वी मिरविले शकलांत, शिक्षेचे मोहळ व्यक्त तेही एकांग जाहले. भर्तरी भंगताची बाळ त्यात, तेजस्वी मिरविले शकलांत, शिक्केचे मोहळ व्यक्त तेही एकांग जाहले. अध्याय 24वा. ओवी 27. भर्तरीनाथांच्या जन्माचे गूढ उकलले नाही. मात्र ग्रंथाल उल्लेखिलेनुसार एकदा उर्वशीचे अनुपम सौंदर्य पाहून सूर्याचा वीर्यपात झाला. त्या वीर्याचा एक भाग कौलिक ऋषींच्या भिक्षापात्रात पडला. त्यातून 3103 वर्षांनी भगवान अवतार घेतील हे ऋषींनी ओळखले. त्यांनी हे पत्र जपून ठेवले. ठरल्यावेळी द्रमिल नारायणाने त्यात प्रवेश करून प्रकट झाले. बालकाचा जन्म झाला ते म्हणजे भर्तरीनाथ. त्याला एका हरणीने आपल्या पिलासोबत मोठे केले. हरणीच्या संगतीत झाडांचा पाला खाऊन तो मोठा झाला. एकदा जंगलातून जयसिंग व रेणुका हे ब्राह्मण दाम्पत्य जात होते. त्यांनी मुलाला जवळ केले. त्याला माणसांची भाषा शिकवली. पुढे गोरक्षनाथांनी त्याला नाथपंथाची दीक्षा दिली. भर्तरीनाथांचे जन्मस्थान नैमिषारण्य आहे, तर संजीवन समाधी हरंगुल तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथे आहे. येथे जाण्यासाठी गंगाखेड तालुक्यातून वडगाव फाट्यावर उतरून हरंगुलला जाता येते. बीड जिल्ह्यातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी परळी वैजनाथ गंगाखेड रोडवरून वडगाव फाट्यावरून जाता येते. रेवणनाथ. पातला परी अकस्मात येता झाला बाळपेय, सहज चाली पुढे चालत बाळ दृष्टी देखिले. पातला परी अकस्मात येता झाला बाळ जेय, सहज चाली पुढे चालत बाळ दृष्टी देखिले. अध्याय 34वा. ओवी 121. ब्रह्मदेवाचे वीर्य रेवा नदीच्या तीरावर पडले. त्याचाच पूर्वसंकेतानुसार चमसनारायणांनी प्रवेश केला. एक मुलगा जन्मास आला. सहज सरुक नावाच्या कुणब्याने त्याला पाहिले. त्याने व त्याच्या पत्नीने त्या बाळाला सांभाळले. रेवा नदीकाठी सापडला म्हणून त्याचे नाव रेवणनाथ ठेवले. दत्तात्रेयांनी त्याला महिमासिद्धी दिली. रेवणनाथांचे जन्मस्थान रेवा नदी, तर संजीवन समाधी रेणावी विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली येथे आहे. जेथे जाण्यासाठी विटे गावातून 10 किलोमीटर अंतरावर रेणावी हे गाव आहे. तेथेच हे देवस्थान आहे. रेवणनाथ व दत्तगुरू. दत्तप्रभू मजवर कृपा करा, मला सनात करा या विनंतीवरून दत्तगुरूंनी रेवणनाथ सिद्धी आशीर्वाद रूपाने दिली. दत्तांनी दिलेल्या सिद्धीला आवाहन करून रेवणने धान्यांच्या राशींचे सोन्यात रूपांतर करून सिद्धीची प्रचिती घेतली. या सिद्धीच्या जोरावर गावातील लोकांना रेवणने तृप्त व मालामाल करून देऊन आपल्या भविष्यातील जनकल्याणाच्या मार्गाची निवड केली. ब्रह्मदेव सृष्टीचा रचनाकर्ता आपल्या पौरुष्याच्या अंशातून हजारो ऋषी तयार झाले. त्यावेळी त्याचे तेज थोडेसे रेवा नदीच्या काठी पडले होते. पूर्व ईश्वरी संकेताप्रमाणे 9 नारायणांपैकी चमस नारायणी तेथे प्रवेश केला व एका बालकाचे रूप धारण केले. जलप्रवाहाबरोबर रेवा नदीतून वाहत वाहत आलेले ते बालक किनाऱ्यावर लागले आणि ते मोठ्या मोठ्याने रडू लागले. त्यावेळी सहनसारुक नावाचा एक कुणबी तिथं पाणी आणण्यासाठी आला असता त्याने ते सुंदर बालक पाहिले. बाळ रडत होते. सहनसारुकचे मन कळवळले.
त्याने त्या निराधार अजान बालकाला उचलून आपल्या घरी आणले व पत्नीकडे दिले. तिने ते बाळ छातीस लावले व नंतर आपल्या मुलाशेजारीच तिने त्याला पाळण्यात झोपविले. एवढे सुंदर बालक, तेही रेवातीरी सापडले म्हणून त्यांनी त्या बालकाचे नाव रेवण असे ठेवले. रेवण खरंच आज्ञाधारक मुलगा होता. तो आपल्या वडिलांना शेतीच्या कामात मदत करे. एक दिवस पहाटे रेवण बैलांना घेऊन शेतात जात असताना श्री दत्तात्रेय महाराजांची व त्याची भेट झाली. त्यावेळी दत्त महाराजांनी एका नजरेत हा बालक म्हणजे पूर्वीचा चमस नारायण आहे हे ओळखले. त्या छोट्याशा स्पर्शानेही बाळ रेवणास ज्ञानप्राप्ती झाली. त्याने, हे दत्तप्रभू, मजवर कृपा करा, मला सनात करा अशी प्रार्थना केली. प्रसन्न झालेल्या दत्तप्रभूंनी रेवण बाळास एक सिद्धी भेट दिली. ही सिद्धी तुझ्या इच्छा पूर्ण करेल असा आशीर्वाद दिले. आपल्यास प्राप्त झालेली सिद्धी खरंच काय करू शकते हे पडताळून पाहण्यासाठी रेवण त्या महिमा सिद्धीला आवाहन करू लागले आणि म्हणाले, ही शेतातील धान्याची रास सोन्याची करून दाखव. त्याबरोबर सिद्धीने आपली कृपा नजर फिरवताच धान्याची रास सोन्याची झाली. मग काय, या सिद्धीच्या बळावर रेवण गावातल्या गोरगरिबांना इथेच इच्छा भोजन देऊ लागला. त्यामुळे अवघ्या पंचक्रोशीत हा बालक सिद्धपुरुष या विशेषाने ओळखला जाऊ लागला. एक दिवस मच्छिंद्रनाथ हे त्या गावात आले तेव्हा त्यांना या सिद्ध पुरुषाची माहिती कळाली. तसेच मच्छिंद्रनाथांच्या हे पण लक्षात आले की हा रेवण बाळ म्हणजेच चमस नारायण आहेत. तेव्हा मच्छिंद्रनाथांनी एक गंमत केली. त्यांना आपल्या योग सामर्थ्याने वाघ, सिंह यांसारखे पशु यांना आपला मूळचा हिंस्र स्वभाव विसरून मवाळ प्राण्यांप्रमाणे जवळपास खेळवू लागले, तर पक्षी त्यांच्या अंगाखांद्यावर खेळू लागले. हे पाहून लोक मोठे चकित झाले. त्यांनी मच्छिंद्रनाथांचा प्रताप रेवणास सांगितला. रेवण बाळाने स्वतः तेथे जाऊन प्रत्यक्ष ते दृश्य पाहून खात्री करून घेतली. घरी येऊन त्याने सिद्धी आवाहन केले. मला अशी सिद्धी प्राप्त करून दे अशी मागणी केली. तेव्हा तेथे प्रकट झालेल्या सिद्धीने सांगितले की ही गोष्ट केवळ एक ब्रह्मयोगीच करू शकतो. तुला हे ब्रह्मज्ञान केवळ दत्तप्रभूंच्या कृपेने प्राप्त होईल. हे कळताच रेवण तयार झाला. त्याने त्या जागी पहिली दत्तभेट झाली. त्या स्थानावर दृढ निश्चयाने बैठक मारून ध्यान तपसाधना चालू केली. मच्छिंद्रनाथ समवेत दत्तप्रभूंनी रेवण बाळाला मंत्रोपदेश दिला. त्याला नाथपंथांची दीक्षा दिली. सर्व विद्या शक्ती यात निपुण करून त्यास ब्रह्मज्ञानी बनविले. चमस नारायणाचा प्रथम रेवण आणि नंतर दत्त मच्छिंद्रनाथ कृपेने रेवणनाथ झाले. भक्तिप्रचाराच्या नाथपंथ कार्यात त्यांचाही सहभाग होऊ लागला. नाथपंथीय योगींची ज्ञान, भक्ती व श्रद्धा ही लोकमानसात वाढवत नवनाथांनी लोकोद्धाराचे कार्य चालू केलेले होतेच. आणि एक दिवस गावोगाव भ्रमंती आणि भिक्षाटन करत रेवणनाथ हे मानदेशातील विटे ग्रामात आले. त्या गावामध्ये सरस्वती नावाचा एक ब्राह्मण आणि त्याची पत्नी जान्हवी ही दंपती राहत होती. त्यांना संताने झाली पण ती टिकली नाही. जान्हवीला 6 पुत्र झाले पण ते 10 दिवसापेक्षा जास्त दिवस टिकले नाहीत. देवाची कृपा म्हणून की काय, 7वा पुत्र मात्र जवळजवळ 10 वर्षाचा होईपर्यंत वाढला. त्या आनंद प्रित्यर्थ सरस्वती ब्राह्मण आनंदाने ब्राह्मण भोजन देत होता. नेमके त्याचवेळी रेवणनाथ हे त्याचे घरी आले. सरस्वती ब्राह्मणाने त्यांचे उचित आदरातिथ्य केले, भोजन दिले. इतकेच नव्हे तर नाथजी जेव्हा जाऊ लागले तेव्हा त्या दंपतीने त्यांना त्या रात्री आपल्या घरी मुक्काम करण्याची विनंती केली. रात्री ब्राह्मण त्यांचे पाय दाबून देत बसला. पत्नी मुलासह आत झोपली पण नेमके मध्यरात्री दैवाने डाव साधला. बाळ मरण पावला. तिला हे कळताच मायबिचारी स्फुंदून रडू लागली. नाथांची झोपमोड होऊ नये म्हणून सरस्वती ब्राह्मण जगचा हल्ला नाही का ती ब्राह्मणी पण आपल्या मनाच्या दुःखाला मोकळी वाट करून देऊ शकली नाही. सकाळी नाथांना जाग आली. ब्राह्मण पत्नीचे रडणे ऐकूनच नाथांनी झाल्या प्रकाराची नीट चौकशी केली आणि आपण या घरात असताना येथे यमदूत आलेच कसे, त्यांनी बालकाचे प्राण कसे काय हरण केले याचे रेवणनाथांना मोठे आश्चर्य वाटले आणि त्यांना रागही आला. रेवणनाथांनी त्या दाम्पतीला बाळाचे कलेवर सांभाळण्यास सांगून बालकाचे प्राण परत आणायला यमलोकी गेले. यमाने नाथांना सांगितले की हे काम माझे नाही, ही शिवाज्ञा आहे.
तुम्ही कैलासावर जा व शिवाकडून बाळाचे प्राण आणा. यमलोकीहून रेवणनाथ कैलास पर्वतावर गेले. तेथे ही शिवगणांनी त्यांना अडवले. नाथांनी त्यांच्याशी युद्ध करून त्यांची दयनीय अवस्था केली. वार्ता मिळताच स्वतः शंकर युद्धाला आले. रेवणनाथांनी वाताकर्षण मंत्र म्हणून वायुरोधन केले. त्यामुळे शिव अष्टभैरव शिवगण या साऱ्यांचेच प्राण कंठाशी आले. मग वैकुंठाहून भगवान विष्णू धावत आले. त्यांनी रेवणनाथास आवरले व आपल्याकडील सरस्वती ब्राह्मणांचे 7ही बालकांचे प्राण परत देण्याची तयारी दाखवली. त्यामुळे रेवणनाथ शांत झाले. त्यांनी शिवासह सर्वांचे प्राण वाचवले. भगवान विष्णूंनी आदिनाथांशी भेट घडवली. त्यांना आशीर्वाद देविले. रेवणनाथांना घेऊन विष्णू वैकुंठी गेले. त्यांनी 7ही बालकांचे प्राण परत आणले. वटसिद्ध नागनाथ. असो वटवृक्ष पोखरांत, अंड राहिले दिवस बहुत, अविहोत्र नारायण त्यात, ईश्वर सत्य संचारला. दिवसे दिवस अंडात, वाढी लागले जीववंत, देह होता सामर्थ्यवंत, बघन लागे अंडते. त्यात तलवर पोखरात, बाळ रुदन करी अत्यंत, निडळ वाणी कोण त्याते, रक्ष नाते नसेची. अध्याय 36 ओवी 92, 93 आणि 94. ब्रह्मदेवाचे वीर्य एका सर्पिणीक्षीने भक्ष्य केले. तिच्या पोटी अग्निहोत्र नारायणाने प्रवेश केला. आस्तिक ऋषींच्या सांगण्यावरून सर्पिण झाडाच्या ढोलीत बसून राहिली. सर्पिणीने एक अंडे घातले. ते फुटून मूल बाहेर आले. ते रडू लागले. याच वेळी कोशधर्मा नावाचा ब्राह्मण तेथून जात होता. त्याने ते बाळ घेतले. पत्नी सुरादेवीला दाखवले. त्यांनी त्याचा सांभाळ केला. वडाच्या ढोलीतून जन्माला आले म्हणून त्याचे नाव वटसिद्ध नागनाथ असे ठेवले. दत्तात्रेयांनी त्याला नाथपंथाची दीक्षा दिली. नागनाथांचे जन्मस्थान नैमिषारण्य येथे आहे, तर संजीवन समाधी वडवळ, तालुका चाकूर, जिल्हा लातूर येथे आहे. येथे जाण्यासाठी लातूरवरून 25 किलोमीटर अंतरावर चाकूर तालुक्यात वडवळ हे गाव आहे. हैदराबाद परळी रेल्वे मार्गावर हे तीर्थस्थान आहे. चरपटीनाथ. या परी बहुता दिवशी ईश्वर आता अवतार, विप्पलायन त्या रेतासी, नारायण संचारला. अध्याय 38 ओवी 21. एकदा पार्वतीच्या विवाहप्रसंगी सर्व देव जमले होते. पार्वतीच्या सौंदर्याला पाहून ब्रह्मदेवाचे वीर्यपतन झाले. ते ब्रह्मदेवाने टाचेने रगडले. त्यामुळे त्याचे 2 भाग झाले. एका भागाचे योगे 60,000 वालिक्त्य ऋषी उत्पन्न झाले. दुसरा भाग मात्र नदीत वाहत जाऊन एका कुशास अडकला. त्यात पिप्पलायन यांनी प्रवेश केला. त्याचवेळी बालकाचा जन्म झाला. सत्यस्रवा नावाचा ब्राह्मण पुनीत गावात राहत होता. एक दिवस भागीरथीच्या किनाऱ्यावर त्याला मुलगा दिसला. ब्राह्मणाने ते मूल उचलून सत्यस्रवाकडे दिले व सांभाळण्यास सांगितले. त्याचे नावही चरपटीनाथ असे ठेवण्यास सांगितले. सत्यस्रवा व त्याची पत्नी चंद्रा यांनी त्याचा सांभाळ केला. पुढे दत्तात्रेयांनी त्याला अनुग्रह दिला. चरपटीनाथांचे जन्मस्थान रेवा नदी, तर संजीवन समाधी मात्र नाही, कारण ते गुप्त रूपाने अद्यापही भ्रमण करीत आहेत, असा उल्लेख ग्रंथात आढळतो. या नवनाथांबरोबरच मत्स्येंद्रनाथांचे चौरंगीनाथ, मीननाथ हे शिष्य आहेत. प्रत्येक नाथांचे शिष्य सिद्ध आहेत. त्यांची संख्या 84 आहे. या शिष्यांनाच 84 सिद्ध असे म्हणतात. श्री गुरुदेव दत्त.